नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 6 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण नगररचना विभाग भरती 2024 मित्रांनो भरती परीक्षेसंदर्भात काही अतिशय व संभव महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की मित्रांनो परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहेत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व संभव प्रश्न कव्हर केलेले आहेत. तसे मित्रांनो, परीक्षा वेळापत्रक देखील आता जाहीर झालेलं आहे. येत्या मित्रांनो 25, 26 आणि मित्रांनो 27 नोव्हेंबर रोजी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं तुमची परीक्षा देखील मित्रांनो आता सुरू होणारी आहे. 25 तारीख ही मित्रांनो जे की तुमची परीक्षेची स्टार्टिंग डेट असणारी आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या अभ्यासाला थांबवला असाल तर मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास दावाडा मित्रांनो, कारण का अवघ्या काही दिवसामध्ये आता तुमची परीक्षा जी की मित्रांनो होणारी आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो आपण जे आहे रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक या तिन्ही पदाकरता मित्रांनो कंबाईन एक स्पेशली मित्रांनो आपण इथून टेस्ट सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. तर ऑलरेडी मित्रांनो आपली टेस्ट सिरीज स्टार्ट होती, परंतु मित्रांनो परीक्षा वेळापत्रक नसल्यामुळे ती आपण थांबवली होती. तर मित्रांनो आता आजपासून रेग्युलरली मित्रांनो सर्व काही परीक्षा अतिसंभव प्रश्न संच आपला आता रेग्युलरली चालणारा असेल मित्रांनो. तर पाहूया आपल्याच्या या भाग 6 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे? तर शेलारखिंड ही जी ऐतिहासिक कादंबरी आहे ती कोणाची असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. बाबासाहेब पुरंदरे यांनी जे आहे शेलारखंड ही ऐतिहासिक कादंबरीचं लेखन केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत. कोणत्या संतांचे जे की काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की संत कबीर. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संत ज्ञानेश्वर यांनी जे आहे जे की भावार्थ दीपिका हा जो आहे तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकारामाचे समाधी स्थान आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की देहू हे जे ठिकाण आहे जे की संत तुकारामाचे समाधी स्थान आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आत्मव्रत असं जे आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही नगररचना विभाग भरती 2024 मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो अतिसंभव प्रश्न संच ईबुक प्लस मित्रांनो तांत्रिकी जर तुम्ही अजूनही घेतला नसाल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी मित्रांनो कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो, ज्याद्वारे तुमचा A to Z मित्रांनो TCS पॅटर्न आधारित 100% मित्रांनो अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल, ज्यामध्ये आपण रचना सहाय्यक, उच्च श्रेणी व निम्न श्रेणी या दोन्हीसाठी लघुटंकलेखसाठी मित्रांनो आपण परिपूर्ण TCSचा अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश व त्यासोबत मित्रांनो तुम्ही रचना सहाय्यक या पदाकरिता सिव्हिल, जर तुम्हाला सिव्हिलचं टेक्निकल हवा असेल मित्रांनो ते देखील आता आपल्याकडे उपलब्ध आहे. परिपूर्ण मित्रांनो अभ्यासक्रमावर आधारित आहे, ज्यामध्ये आपण TPAच्या भरती अभ्यासक्रमानुसार सर्व काही आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जो मित्रांनो त्यांचा ऑफिशियली सिलेबस आहे तो आपण सर्व काही 100% कव्हर केला आहे, ज्यामध्ये मित्रांनो TCS अतिसंभव प्रश्नांचा देखील आपण त्यामध्ये समाविष्ट केला आहे. TCSने आतापर्यंत विचारलेली सर्व काही अतिसंभव प्रश्न देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केले आहेत. त्यासोबतच जो सिव्हिलचा स्पेशली आहे मित्रांनो 1000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन बँक आहे मित्रांनो, ज्याद्वारे तुम्हाला परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये मित्रांनो ते तुम्हाला खूप अतिशय म्हणजे अतिशय फायदेशीर असणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो येत्या 25, 26 आणि मित्रांनो 27 नोव्हेंबर रोजी आपली परीक्षा होणारी आहे, त्याचं वेळापत्रक देखील आलेलं आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्ही आपला हा जर मित्रांनो स्टडी मटेरियल फॉलो केला तर मित्रांनो 100% तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळू शकते मित्रांनो. जर तुम्हाला मिळवायचं असेल तर मित्रांनो नक्की आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, जे की तुम्हाला कमी वेळेमध्ये ही संपूर्ण तयारी याद्वारे होणार असेल. सर्व पदाचे तांत्रिक प्रश्न मित्रांनो म्हणजे की तुम्हाला रचना सहाय्यक या पदाचं तांत्रिक देखील या ठिकाणी आपल्याकडे मिळणार आहे. तर मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की मित्रांनो यापूर्वी 2023 मध्ये जी झालेली मित्रांनो नगररचना विभागाची भरती परीक्षा ते देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. जर तुम्हाला परिपूर्ण आणि 100% विथ कॉन्फिडेन्शियल अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या
आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही हे मटेरियल मिळवून घ्या मित्रांनो, आणि चांगल्या उत्तम तयारीला आज या क्षणापासून सुरू करू शकता. मी आपलं संपूर्ण काही मित्रांनो स्टडी मटेरियल जर घेत राहा तर 100% मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही, ज्याद्वारे मित्रांनो आपल्या या कोर्समध्ये तुमचा A to Z अभ्यासक्रम तांत्रिक व अतांत्रिक म्हणजे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची 100% मित्रांनो तयारी होऊन जाणारी असेल. तर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक मित्रांनो देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो 100% ट्रस्टेड आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही सर्व्हिस दिली जाणारी असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ताराबाई शिंदे यांनी जे आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश येथे आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे, महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की थॉमस पेन हा जो विचारवंत होता, जो की महात्मा फुले यांना प्रभावित करणारा जो की एक विचारवंत होता. ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की चैत्यभूमी असं जे आहे थोडक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न 10 आपला, डॅश या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगाच्या रचनांचा समावेश शीख बांधवाच्या धर्मात केलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संत नामदेव. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आपला, गीता रहस्य हा भगवत गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा, महाकवी कालिदासचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की रामटेक या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, रिडल्स इन हिंदुझमचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे रिडल्स इन हिंदुझमचे लेखक आहेत, त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, संत ज्ञानेश्वरांचे पूर्वीचे गाव कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आपेगाव असं जे आहे त्यांचं गाव होतं पूर्वीचे गावाचे नाव. त्यानंतरचा प्रश्न 15वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की काळाराम मंदिरामध्ये त्यांनी सत्याग्रह केला होता. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न, संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की देहू असं जे आहे त्यांच्या जन्मभूमीचं नाव होतं. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, रायगड जिल्ह्यात झाला. त्यानंतरचा आपला प्रश्न 18वा असा आहे, अहमदनगर जिल्ह्यातील डॅश हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की चोंडी हे जे ठिकाण आहे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे, म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यामुळे असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 18 क्वेश्चन्स होते, जे की आपण भाग 6मध्ये मित्रांनो आपण कव्हर केलेले आहे. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो स्पेशली प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, तुम्ही तिथून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपला सर्व काही TPAचा क्रॅश कोर्स पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची देखील ऑफिशियली मित्रांनो लिंक देण्यात आली आहे. मित्रांनो 100% ट्रस्टेड आहे. तुम्हाला सर्व काही 5 मिनिटाच्या आतमध्ये मित्रांनो मटेरियल दिलं जाणार असेल तर मित्रांनो ते लगेच मिळवा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला आज मित्रांनो या क्षणापासून सुरू करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्ससोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.